महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग याच्या यवतमाळ जिल्ह्यातील भूसंपादनाच्या नोटीस आता जारी करण्यात आलेल्या आहे आणि यानंतर आक्षेपांची लगबग जी आहे तर ती सुरू होणार आहे. तर या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 72 गावामधून हा महामार्ग जाणार आहे आणि पॅकेज 1 मध्ये याचा मित्रांनो समावेश होणार आहे. तर यामध्ये तालुके बघूया आता भूसंपादनासाठी प्रस्तावित जमीन कशी असणार आहे. तर यामध्ये कळंब तालुक्यात जे आहे तर एकूण 18 गावे असणार आहे आणि ज्यामध्ये 242.7331 एवढं क्षेत्र लागणार आहे आणि घाटंजी मधील यामध्ये एक गाव आहे. 5.24 हेक्टर एवढी जमीन यामध्ये लागेल आणि यवतमाळमध्ये एकूण 13 गावामधून हा महामार्ग जाईल आणि 255.036 तसेच आर्णी तालुक्यातील 16 गावामधून 417 हेक्टर जमीन याला लागेल आणि उमरखेड मधील एकूण 6 गावे यामध्ये आहेत आणि 131 हेक्टर जमीन उमरखेड मधून संपादित केली जाईल आणि महागाव मध्ये एकूण 18 गावामधून हा महामार्ग जाईल आणि 392.732 हेक्टर एवढी जमीन यामध्ये लागेल. आता शक्तिपीठ महामार्ग आपण पाहतो की याचा जो आहे तो पूर्वीचा मार्ग हा बदलल्यानंतर आता नेमका हा कुठल्या गावामधून जाणार आणि यामध्ये 18A ची प्रसिद्ध नोटीस जी आहे भूसंपादनाच्या कार्यवाहीला आता वेग येऊ शकतो. कारण यवतमाळमधील 72 गावामधून हा महामार्ग जाईल. तर यामध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी जिल्ह्यात भूसंपादनाच्या हालचालींना आता वेग आलेला आहे आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतर आपल्या व्हिडिओला इथून वेग येईल. मित्रांनो, राळेगाव आणि उमरखेड या 3 उपविभागातील 72 गावातून हा महामार्ग प्रस्तावित आहे. यवतमाळ व राळेगाव उपविभाग 18A ची नोटीस यामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर आक्षेप दाखल करण्याची लगबग देखील आता सुरू झालेली आहे. शक्तिपीठ महामार्ग यवतमाळ उपविभागातील एकूण 29 गावांमधून जाणार आहे. यामध्ये यवतमाळ तालुक्यातील जी गावे आहेत तर ती 13 आणि आर्णी तालुक्यातील 16 गावांचा समावेश आहे. या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर शेतजमीन संपादित केली जाणार असल्याने प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली आहे. सध्या यवतमाळ तालुक्यातील गावांसाठी आक्षेप नोंदवण्याचे काम सुरू आहे. भूसंपादन कायद्याच्या कलम 18(1) नुसार ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात जाणार आहेत त्यांना आपले आक्षेप नोंदवण्याची संधी दिली जात आहे. आतापर्यंत खैरगाव, कारेगाव, त्यानंतर मुरझडीलाल आणि चिचगाव या गावामधील आक्षेप दाखल करून घेण्याची प्रक्रिया पूर्णपण झाली आहे. उर्वरित गावांचा शेतकऱ्यांनी 7 मे पर्यंत आपले लेखी आक्षेप संबंधित उपविभागीय कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. झाडांची संख्या, विहिरींची नोंद, त्यानंतर गोठा यासारखे आक्षेप शेतकऱ्यांचे आहेत. मोबदल्याचे दर काय असतील आणि पुनर्वसन कसे होईल याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि भीती हे दोन्ही असलेल्या आपल्याला दिसून येतं. दुसरीकडे महसूल विभागाने या प्रक्रियेसाठी कंबर कसली असून दिलेल्या मुदतीत जास्तीत जास्त आक्षेप स्वीकारून त्यावर सुनावणी घेण्याचे नियोजन देखील केले आहे. 7 मे नंतर आर्णी तालुक्यातील 16 गावातील संबंधित शेतकऱ्यांचे आक्षेप स्वीकारले जाणार आहे. राळेगाव उपविभागात कळंब 18 तर घाटंजीतील एका गावाचा समावेश आहे. कळंब येथे शक्तिपीठच्या अनुषंगाने वेगाने कारवाई आपल्याला सुरू असलेली दिसतं. तर यामध्ये पॅकेज 1 मध्ये जिल्ह्याचा समावेश असेल. शक्तिपीठ महामार्ग 4 टप्प्यात केला जाणार असून पहिल्या टप्प्यात वर्धा ते यवतमाळ हे पॅकेज 1 अंतर्गत कळंब, यवतमाळ, घाटंजी, आर्णी, महागाव आणि उमरखेड तालुक्यातील 136.730 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग रस्ता बांधला जाणार आहे. यात 72 गावे असून 1417 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. 18(1) ची नोटीस प्रसिद्ध केली असून यामध्ये यवतमाळ तालुक्यातील 13 गावांसाठी आक्षेप स्वीकारले जात आहे. 7 मे पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून आर्णी तालुक्यातील 16 गावासाठी आक्षेपाची कार्यवाही केली जाईल आणि मे पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे एसडीओ गोपाल देशपांडे यवतमाळ यांनी सांगितले आहे. तर या संदर्भात मित्रांनो आपल्याला माहित आहे की 3.5 शक्तिपीठांना जोडणारा हा महामार्ग असेल. यामध्ये माहूर असेल, तुळजापूर असेल तर आणि कोल्हापूरचे संस्थान असेल आणि सोबतच इतरही म्हणजे औंढा नागनाथ आणि सगळं यापूर्वी आपण व्हिडिओ ते बनवलेलेच आहे, नांदेडचं असेल. तर ह्या सगळ्या शक्तिपीठांना जोडण्यासाठी व महाराष्ट्रामधील पर्यटकांना चालना देण्यासाठी हा मार्ग बनतो आहे. सध्या आपण हे नागपूरच्याच एकंदरीत
रेल्वेच्या तिथं आहे तर तिथली ही शूटिंग आहे. आणि यामध्ये मग पर्यटकाला चालना मिळावी, परंतु सोबतच या महामार्गाला जसं समृद्धी, आपण हा व्हिडिओ समृद्धीचा बघतोय, समृद्धी महामार्ग बनला, परंतु समृद्धी बनल्यानंतर समृद्धीसारखाच जो आहे तर तो शक्तीपीठ बनावा, हा आपण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे पुढे जायत असाच तो रस्ता बनेल. परंतु आता याला शेतकऱ्याचा जो विरोध झाला होता तर त्या माध्यमातून थोडा जे आहे ते रूट पण चेंज झालेला आहे. आणि आता शासनाने नवीन जो आहे रोडमॅप तयार केला आणि त्यानुसार आता शक्तीपीठ आता बनेल. तर ह्या अनुषंगाने पॅकेज 1 मधील जे आहेत आपल्याला भूसंपादनाचे जे आता आक्षेपांच्या नोटीस आहेत 18(1) नुसार, त्याही प्रसिद्ध झाल्यानंतर भूसंपादनाची एक प्रक्रिया ही पार पडेल. आणि आता शक्तीपीठ महामार्ग बनण्यासाठी हा बदललेला रोडमॅप आणि यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमधील 18 गाव, घाटंजी तालुक्यातील 1 गाव, यवतमाळमधील 13 गावे, आर्णी तालुक्यातील 16 गावे, उमरखेडमधील 6 गावे आणि महागावामधील 18 गावांचा यामध्ये समावेश असेल. आपल्याला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला तर ते कमेंट करून सांगा आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो आणि शेअर करायला पण विसरू नका. भेटूया पुढील नवीन शक्तीपीठच्या इन्फॉर्मेशनसह. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.